दुखतायत का नाही? ए भया कबे बघ की ग, बघ ना जरा. ही नीट आहे तिकडचा पाय भाऊ. हा बघ बघ, आहेत ना दोन्ही वाटा आहेत ना? एकदम व्यवस्थित आहेत. ठीक आहे. मला मम्मीचं अजिबात आवडलं नाही बरं का. मला मी नाही आवडलं. मग ह्याला काय जाते म्हणे नको वर्षभर थांबू महिनाभर थांबू. हा एवढा वेळ थांबलो असतो ना गुडघ्याच्या वाट्या हातात घेऊन फिरायला लागला असते इकडे तिकडे. होय होय सपनाविनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. मला तर आता असं वाटायला लागलंय का माझे हे प्रिय बलमाजी मला रागत घरला जा म्हटले होते तेव्हाच हिला हवं होतं बघ घरला मी. मग काय तर. हे काय वाजलं का? हा हे कोणाची म्हैस ओरडली का गोठ्यात ना? अहो सपनाविनी, पक्ष्यांचा आवाज आहे. ठीक आहे बस काय पक्षाचा आवाज केवढा भसडा असतो तो एवढा घाणेरडा आवाज. पक्षी नाही काहीतरी वेगळंच आहे. कबूतर आहे. मगर आहे. हे येडी का नाही मगर कशाचं बस. हे बया हे मागचा दरवाजा वगैरे उडून होता राहिला. कोलाबीला घुसला असेल का? नाही ना. नाही कबूतर आहे. कबूतर थोडस घू 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 ओरडते. सुतर पक्षी वाचलो तुम्ही कुठेतरी रात्रीच ओरडते म्हणून असू शकतो. नाही मोर असेल मोर. येडी का गे मोर काय रात्रीचा ओरडणार आहे का? सकाळी ओरडतो ग बस. काय असेल का? कोण असेल घोड असेल. करेक्ट घुबडाचा आवाज घोगराचा असतोय घाणेरडाचा असतोय. घुबड असू शकतो. तसंच आवाज यायला लागलाय बघा. म्हणजे कसं पप्पा माझे प्रिय बलमाजी सुटले म्हणून आपण कोंबड्याचं एक चांगलं बेत आखू बघा. तुझी अक्कल करायच्या नाकाच्या शेंड्यावर चालकून बसली बघ. जरा मेंदूपर्यंत पोहोचव. काय झालं दात काढाय माझा घसा बसला म्हणून हसते. नाही तुम्हाला नव्हतं हसत ते एक सुनबाईंना आम्ही हसत होतो. आहे का नाही का कवी? आहे का नाही? वय सपनाविनी एकदम करेक्ट बोलताय बघा तुम्ही. हाव मम्मी तुम्ही बघितलं ना त्या किती अडून राहिल्या होत्या पप्पांना माझ्या ह्यांना सोडणार नाही म्हणून. पण तुमच्यामुळं काही टिकाव लागणार आहे होय त्यांचा. एवढा काय आनंद झालाय तुम्हाला? आणि मम्मी तुला काय असं वाटतं का की तुझ्या मोर्चामुळे वाघमारांनी पप्पांना सोडले? असं काय नाही आहे. उलट तुमच्यामुळे ना जेलमध्ये जावं लागलंय पप्पांना. नाहीतर कवा सोडणार होते वाघमारे मॅडम या दोघांना पण. हा अजिबात नाही असं काही नाहीये. त्या नेमळट नाही म्हणजे ह्या म्हणतात ना निवड त्यांना. तर ह्यांच्यामुळे सोडलंय. खरं तर मम्मी जाऊन बसल्या होत्या ना म्हणून त्यांना लवकर सोडलं. नाही तर काही शक्य नव्हतं बघा. आणि शेवटी मम्मींशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय बघा. मम्मी तुला खरोखर असं वाटतं की वाघमारे मॅडम तुला घाबरले असतील? सत्या असं म्हणतात की अज्ञानात सुख असतं आणि यांच्या बाबतीत ते तंतोतंत लागू होते. जीव देत त्यांना त्यांच्या अज्ञानातलं सुख. नाही पप्पा, अशानं उगाच ना त्यांचा आत्मविश्वास वाढायचा आणि मग परत काहीतरी गोंधळ घालून ठेवतील. त्यामुळे त्यांना आत्ताच समजवायला पाहिजे. मम्मी मला सांग, तुला जर घाबरून वाघमाऱ्यांनी पप्पांना सोडलं असतं तर एवढा वेळ का लावला असतं ग? अगं तुझा घसा बसेपर्यंत ओरडायला लावलंय तुला.
तू ना आता त्यांच्या वाकड्यात जाऊच नकोस, कारण त्या आधीसारख्या अजिबात नाही राहिल्या. आता त्या कुणासमोरच झुकत नाहीत. स्वाभिमानी आहेत त्या. म्हणजे आधी बी होत्याच, पण आता त्यांचा स्वाभिमान ना एक लेवल अप झालाय. अप. हे सत्या काय जादू केली होत्या पुरीन तुझ्यावर का? त्याचं कौतुक करतोयस ती? तुझ्या पापाला दोस्ताला अटक केली आणि तिचीच बाजू घेतोयस रे तू? होय, कारण वाघमारे जे काय वागले ना त्यात त्यांचा काहीच दोष नाही. अगं चूक आपल्या बाजूने झाली ना मम्मी, मग नमतं आपण घ्यायला पाहिजे. आपण का नमतं घ्यायचं? हे बघ सत्या, आधीच त्या पूर्ण एवढा मोठा घराला त्रास दिलाय आणि तू समज सोडून देईन एक गोष्ट ध्यानात ठेव का तुला खुनी समजते ती, आरोपी समजते ती पोरगी. होय, मला माहिती आहे ते. आणि तो ना त्यांचा फक्त गैरसमज आहे आणि तो गैरसमज मी दूर करीनच. पण तुम्ही कुणी बी आता कसलाच गोंधळ घालायचा नाही आणि वाघमारेंना तर अजिबात त्रास द्यायचा नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणीच नसेल. ह्या निबळटनं जेव्हापासनं साताऱ्यात पाऊल ठेवलंय तेव्हापासनं ह्यो सत्या लई सुरळलाय. ती नव्हती तेव्हा गैरसमज दूर करायची घाई नव्हती ह्याला. आता ती आल्यावर पुन्हा ह्याचं प्रेम उफाळून आलंय वाटतं. पण काही झालं तरी त्यांच्यातला ह्यो गैरसमज दूर नाही झाला पाहिजे, कारण ह्याच कारणामुळे ती निबळट ह्या घरापासून दूर आहे आणि दूरच राहिली पाहिजे. किती चांगले दिवस होते ते सत्या, किती छान सुरू होतं सगळं. तुझ्या रूपात आयुष्याचा जोडीदार मिळाला म्हणून किती खुश होते मी. मम्मी साहेबांचा छळ सहन करून पण तुझ्या सोबत राहिले, ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी आणि विश्वासामुळे. असं कसं रस्ता चुकला तुम्ही? असं कसं हरवला? अहो माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला? वाघमारे, आज आपल्या नात्याची नवीन सुरुवात होणार आहे. ही सुरुवात नेहमी गोडच असली पाहिजे. आणि शेवट? आता आपल्या नात्याचा शेवट नसतोय वाघमारे. तर यो प्रवास आयुष्यभर असाच सुरू राहणार आहे तुमच्यासोबत. एक छान स्वप्न जगत होतो आपण, पण तुझ्या रागामुळे ते कायमच तुटलं. तू मला अशी जखम दिलीस ना सत्या, त्याचे घाव ह्या जन्मात भरणं अशक्य आहे. पण आता हरून नाही चालणार. तुझ्यासारख्या गुंडाला आणि निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या माणसाला कायद्याने शिक्षा देणारच मी. आणि त्यानंतर पुन्हा कधीच तुझा चेहरा नाही बघणार. यापेक्षा अजून कठोर शिक्षा काय असू शकते वाघमारे? तू काय करतोस इथं? मी तुमच्याशी बोलायला आलोय. सत्या,
निघून जाय तू. माझ्या आठवणीतनं पण निघून जा. मला तुझा सहवास पण नको आणि तुझा भास बी. हा भास नाही आहे वाघमारे. तू खरं झालंस? म्हणजे तुम्हाला माझा भास पण होतो? नाही, अजिबात नाही. का आलायस इथं? उगाच पप्पांना सोडलं म्हणून आभार मानायला आला असशील तर त्याची काय गरज नाही. जा तू. त्यासाठी आलो नाही मी वाघमारे. तुमच्याशी बोलायला आलोय. मला नाही बोलायचं. हो पण एक तर मला काय बोलायचं ते ऐकून तरी घ्या. मला काहीच नाही ऐकायचं सत्या. तुमचा ना हाच प्रॉब्लेम आहे बघा वाघमारे. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जे वाटतं तेच खरं समजता तुम्ही. समोरच्याची बाजू ऐकूनच घेत नाही. अहो दिसतं तसं नसतं ना वाघमारे. समोरचा माणूस जर त्या पात्रतेचा असेल ना मी ऐकून घेते. गुन्हेगाराची बाजू नाही ऐकून घेत मी. गुन्हेगार? वाघमारे मला सांगा, कुठल्या आधारावर तुम्ही मला गुन्हेगार ठरवले? कशाचा आधार का हवा रे? मी तुला माझ्या डोळ्यांनी बघितले आणि तेवढं बास आहे माझ्यासाठी. अहो पण आपण बघितलेली प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही ना. गैरसमज बी असू शकतो ना. काही गैरसमज वगैरे नाही झाला माझा. त्या दिवशी तुला मी बघितले ना, तेच तुझं खरं रूप आहे. खुनी आहेस तू, खुनी. वाघमारे मला खरोखर असं वाटतं की मी खून केलाय. नाही, नुसतं वाटत नाही, खात्री आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना मी खून केलाय. मला गुन्हेगार ठरवून मोकळं झालं तुम्ही, हो ना? केलं मी खून. टोका ना मला बेड्या. टाक तुरुंगात आणि चढवा फासावर. एकदाच काय तो विषय संपून जाईल ना. ते तर मी करणारच आहे. तुझ्या विरोधात लवकरात लवकर पुरावे गोळा करून. नाही तुझ्या हातात बेड्या ठोकून अख्ख्या साताऱ्यात तुझी धिंड काढली ना, तर माझं नाव पण इन्स्पेक्टर वाघमारे नाही. मंजू, का सत्यचित्रवंश एकदा नीट बोलून तरी घ्यायचं होतंस तू. मंजू थांब जरा. मी बोलते दीदीशी. अगं पण आमरे तू. आई बोलते मी. दीदी शांत हो. तुला सत्यदाजींची बाजू ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? कारण तू गुन्हेगार आहे. आणि हे तू कशावरनं ठरवलेस? मी माझ्या डोळ्यानं बघितलंय अमरे, आणि मला खात्री आहे की सत्याच खरा गुन्हेगार आहे. अगं नाही दीदी, डोळ्यांनी बघितलेल्या सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात. हे बघ, तुला ती गोष्ट माहितीये ना, एका माणसानं जमिनीवर इंग्रजीमध्ये 6 आकडा काढला, तर ते तुला 9 दिसू शकतो आणि मला 6. असं सत्यदाजींच्या बाबतीत झालंय. तुला त्यांच्यात गुन्हेगार दिसतोय आणि लोकांना देव. तू त्यांच्यात देव शोधायचा सोडून फक्त गुन्हेगार शोधतेस. आणि तिथे खरं खरं सांग,
तुला पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटतंय ना की सत्यादाजी निर्दोष आहेत. ते कुणाच्या जीवावर नाही तुटू शकत अगं. सत्याचा राग मला माहिती आहे अमरी, तरी मी त्याला 1000 वेळा सांगितलं होतं की हा रागच त्याचा घात करेल, आणि तसंच झालं. त्या दिवशी त्या बाईला दिदे, त्या निष्पाबाईच्या किंकाळ्या अजून ऐकू येतात मला अमरे. माझ्याकडे न्याय मागते ती, आणि मी तो तिला मिळवून देणारच. सगळं बरोबर आहे तुझं. त्या बाईला न्याय मिळालाच पाहिजे, पण तू परत एकदा चौकशी कर ना, परत एकदा तपास कर. मी माझ्या डोळ्यानं बघितले अमरे, परत काय तपास करायचा? तिथे अगं तू डोळ्यांनीच बघितलेली गोष्ट खरी धरून चाललीस तर कसं चालेल अगं? अगं एकदा निष्पक्ष होऊन चौकशी करून बघ ना. आणि ह्यावेळी सत्यादाजीच गुन्हेगार आहेत हे डोक्यातून बाजूला ठेव. हे बघ, त्या दिवशी नक्की काय घडलं हे फक्त आणि फक्त सत्यादाजींनाच माहिती. आणि मला आणि आईला पूर्ण खात्री आहे सत्यादाजी निर्दोष आहे. ते असं काहीच करू शकत नाहीत. दिदे, तू नाण्याची फक्त एक बाजू बघतेस, दुसरी बाजू पण बघ ना. काय पण म्हणा, या दिवाळीला सत्यदादा लय खुश होता बघ. त्याला बघून लय बरं वाटलं बघ. होय, मला बी लय बरं वाटलं. हो ना, वहिनीने जर आपला प्लॅन कळला नसता ना तर लय बरं झालं असतं बघ. ते पण सत्यदादाच्या मनातले उरलेले आशा ते पण मारून टाकले. राहून राहून मला सत्यदादाचं लय वाईट वाटतंय. अरे आपला सत्यदादा मंजूताईसाठी 3 वर्ष थांबला, पण दिवाळीत आली मंजूताई. मला वाटलं की आता मिटल, आता जुळून येईल, येत्याच एकत्र. पण नाही, तसं काहीच घडलं नाही. माझी चूक आहे रे सगळी. पप्पू शेठ थांबाव. नाही पप्पे, सगळी चूक माझीच आहे. सत्यावर हल्ला होणार आहे हे खरं वाटावं म्हणून मी जे काय कांड केलं की नाही, सगळं उलटच फिरलं रे. मला पप्पे आता लय टेन्शन आले. माझ्यामुळं का वाघमारे सत्य परत एकत्र येणार नाहीत, येतील का नाही माहित नाही. असं वाटत राहते सारखं. मी सत्याला नाही असं बघू शकत रे, बघू शकत. ओ माननीय, ओ असं रडू नका. अहो तुम्ही का स्वतःला दोष देताय? तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमची काही चुकी नाही, सगळी चूक माझी आहे. मी जर मंजूताईला वर सापडलो नसतो तर हे सगळं घडून आलंच नसतं. माझी चूक आहे सगळी, मी चुकलोय. माझ्यामुळे दोघं एकत्र आले नाही. माझी लय मोठी चूक झाली, चूक झाली माझी. पप्प्या व स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझं नाही चुकलेलं काय, माझंच चुकलंय रे. मीच खोटं बोललो, एवढा सगळा प्लॅन केला, तुला बंदुकींवर मीच पाठवला. तुझं नाही चुकलेलं, माझंच चुकलंय, माझंच चुकलंय, माझंच चुकलंय. काय करताय? माझं आणि सत्याचं नातं माझ्यासाठी कधीच संपले, आणि जे कधीच जोडलं जाऊ शकत नाही. मी इथं नव्यानं नाती जोडायला नाही आले, मी फक्त इथं माझं कर्तव्य बजावायला आले. सत्या, अरे काय करतोस तू? अरे आयुष्यभरात कधी दारूला हात नाही लावलास आणि काय करायला लागलास तू? बघ सत्या, तुझं सगळं कळतंय रे, तुला किती त्रास होते सगळं समजतंय मला. पण असं दारू प्यायला तो अजिबात आवडणार नाही मला. अरे लोकांना कळलं, लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील? सत्या सत्या, अरे आपण कितीतरी दुःख सहन केलेत. प्रत्येक प्रॉब्लेमवर आपण काहीतरी मार्ग काढला, इथं पण काहीतरी मार्ग काढू आपण. तू टेन्शन घेऊ नको. अरे 3 वर्ष झालं तू वाट बघतोस वाघमाऱ्यांची.
अजून जरा वेळ थांबू आपण, सगळं पॉझिटिव्ह होणार, काय सुद्धा वाईट घडणार नाही, सगळं व्यवस्थित होतं का नाही, काय आपल्याला नाही जात, फक्त तू कचून जाऊ नको बाबा. नाही बलमा, आता अजून वाट बघून काय होईल असं वाटत नाही मला. सगळं संपलंय, सगळं संपलंय बघ. सत्य दादा रडू नको ना. हे दादा नको ना रडू. ओ माननीय, रडू नका. हातात तरी द्यायच. सपना वहिनी, त्यो पाण्याचा ग्लास द्या हो इकडं जरा. मी असले पाय दुखतात का नाही माझे, असं हात वर केला की हात दुखतोय बघ. म्हणजे असं असा पाण्याचा ग्लास घ्यायला गेला का नाही, हात वर केला का वात येतोय, हात वर केला का वात येतोय, असं इथपर्यंत गेलं तरी वातच येतोय ना. मी काय म्हणते, तुझं तू घेते का ग उठून ग्लास? अहो सपना वहिनी, मी स्वतः पुढे येऊन घेणार होते बघा, पण माझा बी हात लय दुखतोय बघा. हा अवघडच आहे का तसं ते. ए अशी काहीतरी टेक्नॉलॉजी पाहिजे होती बघ कवे. का वस्तूचं नाव घेतलं का वस्तू एकदम हातात हजर आहे का नाही, मजा आली असती बघ. म्हणजे असं म्हणलं का नाही, पाण्याची बाटली, असं पाण्याची बाटली लगेच हातात असं लगेच जेवणाचं ताट इथंच, मजा आली असती. बाय बाय सपना वहिनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. असं काहीतरी झालं असतं तर किती त्रास वाचला असता आपला. होय ग, सगळे कष्टच थांबले असते. एवढ्या वेळात हिर खालून पाणी बी लागलं असतं त्या हिरीला. तेवढं आली धरा. गुणाची आहे, सवी गुणाची आहे. धन्यवाद सवे, धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा दुखतंय दुखतंय. कालचं कोंबडा अजून आरवत नाही वाटतं, दिवस झाला तरी. अहो मम्मी, काय ते स्पष्ट बोला की. ते कळलं नाही आम्हाला. हा हा थांबलाय, पाऊस थांबलाय. हे काय बोलतायत काय माहित नाही. सत्यदा अजून खाली कस काय आलं नाही हे विचारायचं नाही तुम्हाला मम्मी. सवी हुशारच आहे बरं का. अहो मम्मी झोपलाय त्यो, काल रात्री उशीर आला ना. रात्री उशिरा? अच्छा. नाही म्हणजे तसं नाही, रात्रीचं काय सॉरी बिरी बोलायला गेले होते का काय एक सुनबाईंना? अहो सपना वहिनी, पण मला नाही वाटत का सत्यदा एवढ्या रातच्याला त्यांना सॉरी बोलायला जाईल म्हणून. कवी बस, तुला काही कळत नाही. काल बघितलं नाही का, पप्पांना एवढं जेलात टाकलं होतं तरी पण कसं सॉफ्टली हँडल केलं सगळं. हा मग करेक्ट आहे. मम्मी साहेब येऊ का? हे कशाला आली तिकडे काय माहिती. आत्या असं म्हणायचंय त्यांना. काय काम होतं? अहो तुमचं कालचं आंदोलन यशस्वीरित्या पूर्ण झालं, त्याबद्दल मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. या ना या, बसा बसा बसा. हा ठीक आहे. सॉरी मम्मी, बसा ना बसा मम्मी, बसा तुम्ही बसा. हा काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? कॉफी. ठीक आहे, मुलाखतीनंतर. विचारा विचारा, काय विचारायचं ते विचारा मम्मी साहेबांना तुम्ही. मम्मी साहेब, या आंदोलनातून तुम्ही काय साध्य केलं? हे साध्य केलं तुम्ही? कवी काय बोलतात गे? अहो सपना वहिनी, मम्मी म्हणताय डोक्यानं उत्तर द्या नाही तर डोक्यात जाल. हा हा
नाही 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 तसं नाही. मम्मी साहेबांच्या वतीनं मला उभं केलंय बोलण्यासाठी म्हणून. त्यांचं कसं आता मौन व्रत आहे ना, मौन राहून ते निषेध नोंदवत आहेत बघा. विचारा विचारा मला विचारा. मम्मी साहेबांचा आवाज बनून आज तमाम महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत मी पोहोचणार आहे. विचारा विचारा काय विचारायचं ते विचारा. अहो तेच विचारतोय आम्ही, काय साध्य केलं तुम्ही? हा 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 तर तुम्ही विचारत होतात का काय साध्य केलंय बुवा आम्ही. काय साध्य केलंय आम्ही काय. हा हा तेच आठवते काय बरंच काय काय साध्य केलंय आम्ही या सगळ्यातनं. मेन म्हणजे कसं आहे का पोलिसांच्या अन्यायाविरुद्ध आम्ही चावा फोडला. चावा चावा वाचा. हो उलट सॉरी 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 वाचा वाचा म्हणायचं होतं मला, चुकून उलट झालं, सवय नाही ना बोलायची एवढं. हा तर वाचा फोडली आम्ही अन्यायाविरुद्ध. आणि आमच्या मम्मी साहेब म्हणजे नुसत्या साध्या सुद्धा मम्मी साहेब नाही आहेत. आजच्या मॉडर्न जमान्यातल्या त्या सावित्री आहेत. सावित्री म्हणजे सावित्रीनं कसं आपल्या नवऱ्याचे प्राण यमराजाकडनं असे परत आणले होते, तसं आमच्या मम्मी साहेबांनी सुद्धा त्यांच्या नवऱ्याला पोलिसांच्या ताब्यात नसं सोडून आणलेलं आहे बघा. वा 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 वा. पण राहून राहून एक प्रश्न विचारूच वाटतोय तुम्हाला की मम्मी साहेबांचे मिस्टर असून पण त्यांना एवढा वेळ का लावला पोलिसांनी सोडायला? हो, त्या एका राजकीय पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा प्रशासनावरती दबाव लगेच यायला हवा होता. हा चांगला प्रश्न आहे, अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. मला आवडला प्रश्न, उत्तमच प्रश्न आहे. वेळ लावला सोडायला, एवढा वेळ लावला का पार ओरडून ओरडून मम्मी साहेबांचा घसा बसला. नाही म्हणजे सगळ्यांना बसवण्यासाठी म्हणून मौन व्रत धारण केलंय असं मला म्हणायचं होतं. हा मला असं सांगायचं होतं का त्या नवीन आलेल्या ज्या इन्स्पेक्टरीन बाई आहेत त्या अतिशय हेकेखोर आहेत बघा. अजिबात ऐकत नव्हत्या कोणाचं, पण एक नंबर होत्या. म्हणजे एक नंबर मुजोर आहेत बघा, मुजोर आहेत असं म्हणायचं होतं मला. ज्या मम्मी साहेबांना अख्खा सातारा घाबरतोय अशा बाईला अजिबातच घाबरले नाही. सगळ्याला एकदम धीटपणे सामोरे गेले बघा. मानलं बाबा पोरीला. काय झालं? वेदना वेदना झाल्या अतिशय. पोलिसांचा अन्याय सहन करून वेदना झाल्या आम्हाला. आता तुम्ही मम्मी साहेबांची बाजू मांडलीत, पण त्यांच्या सूनबाई आणि त्यांच्या सहकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं? इन्स्पेक्टर वाघमारे जे वागले ते योग्य होतं का? हो, योग्यच होतं ते. असं का वाटतं तुम्हाला? कारण आमच्याकडून खरंच पोलिसांची दिशाभूल केली गेली होती आणि हा आरोप आम्हाला मान्य आहे, पूर्णपणे मान्य आहे. हे बघा, इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे या कायद्यानेच वागल्या आणि याचा मला अभिमान वाटतो. अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची आता या शहराला खरंच गरज आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता या विषयावरनं वादंग उठवून अशा प्रामाणिक महिला अधिकाऱ्याची बदनामी करणं थांबवा. हो पडवळ पडवळ. हो पडवळ. हो कसला विचार करतायत का? अहो तोच, लग्नाचं मिशन सक्सेसफुल कधी होणार, कधी मुलगी भेटणार, कधी अंगाला हळद लागणार. या वर्षी सुद्धा भावंडांचीच पोरं अंगा खांद्यावर खेळवावी लागणार. पडवळ एवढं कसलं टेन्शन घेताय? तुमचं मिशन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. हवं तर तुमच्यासाठी ना आपण इथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम करू. करा करा, मुलगी बघायचा कार्यक्रम करा. लग्न बारस ते असेल तर ते पण करा, आणि थोडा वेळ मिळाला तर ड्युटी पण करा. मॅडम हो काय शोधताय? सत्यावर आरोप असलेली फाईल.